नमस्कार. वेलकम बॅक टू द चॅनल क्रॅक UPSC विथ अश्विनी. आज आहे 8 सप्टेंबर 2022 गुरुवार आणि आजच्या द हिंदू न्यूजपेपर अनालिसिसला आपण इथे सुरुवात करीत आहोत. पण न्यूज डिस्कशन सुरू करण्यापूर्वी आपण इथे आजचं जे टुडे स्पेशल आहे ते थोडक्यात इथे जाणून घेऊयात. आजचा दिवस हा इंटरनॅशनल लिटरसी डे म्हणून ऑब्झर्व केला जातो. लिटरसीच्या बाबतीत जी काही प्रॉब्लेम्स असतील त्यांच्याबद्दल अवेअरनेस पसरवणे आणि जी काही कन्सर्न्स असतील त्याच्याबद्दल डिस्कस करण्यासाठी हा दिवस डेडिकेट केलेला आहे. 1965 तेहरान येथे एक मीटिंग आयोजित झाली होती आणि त्यामध्ये असा काहीतरी डे ऑब्झर्व करण्याचं इथे ठरलं होतं. त्यानंतर युनेस्को म्हणजेच युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन जी आहे तिने 1966 पासनं हा दिवस दरवर्षी 8 सप्टेंबर या दिवशी साजरा करण्याचं इथे सांगितलं आहे. तर त्याचा एक मेन उद्देश म्हणजे काय, जी लोकं आहे, जी पब्लिक आहे त्यांना आठवण करून देण्यासाठी. कशाची आठवण करून देण्यासाठी? तर एज्युकेशन जे आहे, शिक्षण जे आहे ते डिग्निटी आणि ह्युमन रिसोर्सचं एक इम्पॉर्टंट मॅटर आहे. त्यानंतर 2022ची थीम तेवढी लक्षात ठेवा, ती म्हणजे ट्रान्सफॉर्मिंग लिटरसी लर्निंग स्पेसेस. 2022ची थीम काय आहे? ट्रान्सफॉर्मिंग लिटरसी लर्निंग स्पेसेस. त्यानंतर आजचा दुसरा महत्त्वाचा दिवस म्हणजेच काय, तर वर्ल्ड फिजिकल थेरपी डे, वर्ल्ड PT डे असंही म्हटलं जातं. तर याची जी थीम आहे ती ऑस्ट्रिओ आर्थरायटिसवर बेस आहे. ही ऑस्ट्रिओ आर्थरायटिस जी आहे ती थीम नाही आहे, तर याच्यावर बेस असणार आहे याची थीम. तर ही 2 दिवस आजची इथे लक्षात ठेवा. तर जी फिजिकल थेरपिस्ट्स असतात, क्रॉनिक पेन थेरपीज असतात, त्यांचं जो आपल्या आयुष्यातला क्रिटिकल रोल आहे तो हायलाईट करण्यासाठी आजचा दिवस इथे ऑब्झर्व केला जातो. त्यानंतर आजचं लोकेशन बेस्ड क्वेश्चन इथे पाहून घेऊया. काय करायचं आहे, जगाचा नकाशा ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये होर्मुझ स्ट्रेटचं जे लोकेशन आहे ते शोधून काढायचं आहे, होर्मुझ स्ट्रेट, आणि ते लोकेशन खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं आहे. त्यानंतर वळूयात आपल्या आजच्या न्यूज डिस्कशनसाठी आणि आजचं पहिलं जे न्यूज आहे ते आपल्याकडे ती एअर पोल्युशनच्या बाबतीत येत आहे. म्हणजेच काय, तर जी दिल्ली गव्हर्नमेंट आहे तिने कंप्लीट बॅन आणलेला आहे प्रोडक्शन, सेल आणि यूज, जो फायर क्रॅकर्स असतात त्यांचं सेल, प्रोडक्शन आणि यूजवर त्यांनी कंप्लीट बॅन आणलेला आहे. तर इथे आपल्याला एअर पोल्युशनच्या बाबतीत जाणून घ्यावं लागेल. सोबतच हे जे बॅन झालेलं आहे ते पूर्वी झालेलं आहे की नाही, याची हिस्ट्री काय आहे तीसुद्धा आपल्याला इथे पाहून घ्यावी लागेल. कारण इथे काय म्हटलं जाते, जी हिंदू फेस्टिवल्स आलीत जवळ की यांच्यावर रेस्ट्रिक्शन आणलं जातं, म्हणजे असं याच्यावर क्रिटिकसुद्धा केलं जातं हे BJPद्वारे. तर त्याच्याबद्दलचंही आपल्याला इथे थोडासा बॅकग्राऊंड जाणून घ्यावा लागेल. सगळ्यात पहिले एअर पोल्युशन काय आहे आणि ते कशामुळे जास्त प्रमाणात वाढलेलं आहे तेही इथे जाणून घ्यावं लागेल. एअर पोल्युशनमध्ये आपल्याला विविध घटक पाहायला मिळतात, पण त्याच्यातला महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे पार्टिक्युलेट मॅटर 2.5. म्हणजे याची जी डायमीटर असेल त्याची डायमीटर ही 2.5 मायक्रॉन्स यापेक्षाही कमी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काय, आपला RBC याच्याशी जर आपल्याला इथे कंपेअर करण्याचं झालं तर RBC याची जी डायमीटर आहे ती 7 मायक्रॉन्स इतकी पाहायला मिळते. तर जे पार्टिक्युलेट मॅटर 2.5 आहे तो त्याच्यापेक्षाही लहान पाहायला मिळतो. तर याचे निगेटिव्ह इफेक्ट्स आपल्याला 2 भागात इथे विभागता येतील. एक म्हणजे शॉर्ट टर्म इफेक्ट आणि दुसरा आहे लाँग टर्म इफेक्ट. हे जे 2.5 आहे हे आपल्यासाठी जास्त हजार्डस आहे. तर बघा, शॉर्ट टर्म इफेक्टमध्ये काय पाहता येईल, तर जी डोळे आहेत, नाक आहे, घसा आहे, यांच्यामध्ये आपल्याला इरिटेशन पाहायला मिळतं. सोबतच आपलं फुफ्फुसमध्ये इरिटेशन पाहायला मिळतं. त्यानंतर नाक वाहणे, खोकला, शिंका आणि जी ब्रीद आहे आपली तिचं शॉर्ट होणे, ही काही शॉर्ट टर्म इफेक्ट्स आपल्याला इथे पाहता येतील. लाँग टर्म इफेक्ट पाहायचं झाल्यास अस्थमा, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस आणि जे लंग फंक्शन आहे, फुफ्फुसांचं कार्य इथे मंद होऊन जातं. त्यानंतर कार्डिओव्हॅस्क्युलर म्हणजेच आपली जी हार्ट रिलेटेड डिझिजेस आहेत, हार्ट डॅमेज आहेत ते इथे उद्भवतात. आणि ओव्हरऑल इथे मॉर्टॅलिटी रेट म्हणजेच मृत्यूदर इथे वाढत असतो, कारण इथे हार्ट डिझीज काय इथे प्रॉमिनंट होऊन जात असतात. तर हे 2.5 PM 2.5 आहे. त्याची आपण इथे कंपेअर करायचं झाल्यास हे एक बेस्ट एक्झाम्पल आपल्याला इथे पाहता येईल ह्युमन हेअरचं. तर ह्युमन हेअरची जी डायमीटर आहे ती 50 ते 70 मायक्रॉन्स इतकी पाहायला मिळते. आणि त्यानंतर इथे पाहायला मिळेल जो निळ्या रंगाचा आपल्याला दिसतोय तो आहे PM10 म्हणजेच पार्टिक्युलेट मॅटर 10. ज्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होतात, डस्ट, पोलन ग्रेन्स, मोल्ड म्हणजेच फंगस वगैरे जी असते ती याच्यामध्ये इन्क्लूड होतील. तर आपला जो डायमीटर आहे हेअरचा याच्यामध्ये 5 PM10 बसतील, एवढी ही छोटी असतात. आणि एका PM10मध्ये कमीत कमी 4 पार्टिक्युलेट मॅटर 2.5 बसू शकतात. म्हणजे यांचा साईज किती लहान असेल, जे आपल्याला धूर किंवा धुके दिसतात
तेवढा हा साईज आहे. म्हणजे आपल्याला ती गॅसच वाटेल, पण ते काय छोटे-छोटे पार्टिकल्स असतात. तर यामध्ये काय इन्क्लूड होत असतं, कंबशन पार्टिकल्स म्हणजे जे आपण जाळलेल्या वस्तू आहेत त्यांच्यातून जे कंबशन झाल्यानंतरचं जे काही धूर निघतो, ती पार्टिकल्स इथे इन्क्लूड करता येतील. त्यानंतर ऑर्गॅनिक कंपाउंड्स, काही मेटल्स ही इथे आपल्याला इन्क्लूड करता येतील. तर सगळ्यात जास्त जे एअर पोल्युशनमुळे जो मानवाला धोका झालेला आहे, तो ह्या पार्टिक्युलेट मॅटर 2.5 याच्यामुळे झालेला आहे. एअर पोल्युशनची जी काही कॉजेस आहेत तीही आपल्याला 2 भागात इथे विभागता येतील. एक म्हणजे नॅचरल आणि दुसरा आहे मॅनमेड कॉजेस. तर व्हल्कॅनिक इरप्शन्स, फॉरेस्टचं बर्निंग, त्यानंतर स्टॉर्म्स, व्हायरसेस आणि बॅक्टेरिया, अर्थक्वेक ही काही नॅचरल कॉजेस आहेत ज्याच्यावर ह्युमनचा काहीही एक कंट्रोल असू शकत नाही. त्यानंतर मॅनमेड कॉजेसमध्ये काय तर ह्युमन पॉप्युलेशन वाढणे, इंडस्ट्रियलायझेशन जे होत आहे रॅपिडली ते, त्यानंतर डिफॉरेस्टेशन, ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस, ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीज, रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस ही काही मॅनमेड कॉजेस आहेत. तर 2 पार्टमध्ये डिवाईड करून लिहिल्यास हे चांगलं इम्पॅक्ट करू शकेल एक्झाममध्ये. त्याच्यामुळे कॉजेस आणि त्याचे आपण जे इफेक्ट्स पाहिले आणि त्याचं कंपॅरिझन पाहिलं हे शॉर्टमध्ये आपण एक्झाममध्ये लिहू शकतो. यामध्ये आपल्याला पार्टिक्युलेट मॅटर 2.5 आणि जो ग्राउंड लेवल ओझोन आहे त्याच्यामध्ये थोडीशी कंपॅरिझन पाहायला मिळेल. तर PM 2.5मध्ये शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, विझिंग, कफिंग, चेस्ट पेन, फॅटिग ह्या काही इथे सिम्प्टम्स आपल्याला पाहायला मिळतात. तर ग्राउंड लेवल ओझोन जो आहे त्याच्यामुळे काय होते, जी ब्रीथ आहे त्याला डिफिकल्टी निर्माण होते. जी आपण उच्च श्वास वगैरे घेत असतो त्याच्यामध्ये डिफिकल्टी होत असते. ब्रीथ शॉर्ट होत असते. त्यानंतर घसा कोरडा होणे, सोअर थ्रोट, त्यानंतर विझिंग, कफिंग आणि फॅटिग ह्या काही गोष्टी पाहायला मिळतात. तर कार्डिओव्हास्क्युलर आणि हार्ट डिझिजेस त्यासोबतच अस्थमा आणि COPD हे इथे प्रॉमिनंटली आपल्याला पाहायला मिळतात 2.5मध्ये. आणि अस्थमा अँड COPD सोबतच एम्फिसिमा ही काही आजार आहेत ग्राउंड लेवल ओझोनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फायर क्रॅकर्सच्या प्रोडक्शनवर, सेलवर आणि यूजवर आता जो बॅन आणलेला आहे त्याच्याबद्दल आपण थोडीशी हिस्ट्री इथे जाणून घेऊयात, त्याचं बॅकग्राऊंड आपण जाणून घेऊयात. तर 2017मध्ये सुप्रीम कोर्टाने एक कंप्लीट बॅन आणलेला होता फायर क्रॅकर्सच्या सेलिंगवर. दिवाळी आणि ख्रिसमस सुरू होणार होता त्याच्यापूर्वी. त्यानंतर बघा एक आर्ग्युमेंट इथे करण्यात आलेला होता आणि इथे काय म्हटलेलं होतं, जे फायर क्रॅकर्स आहेत ते फंडामेंटल राईट आहे रिलिजियस फेस्टिवल सेलिब्रेट करण्यासाठी. म्हणजे दिवाळीसारखे जे काही रिलिजियस फेस्टिवल आहे ते सेलिब्रेट करणे हे आमचं फंडामेंटल राईट आहे आणि त्यामध्ये फायर क्रॅकर करणे, बस्टिंग करणे हे आमचं काम आहे असं इथे सांगण्यात आलेलं होतं. तर ही जी आर्ग्युमेंट होती ती कोर्टाने डिसमिस केली आणि त्यानंतर त्यांचा काय स्टेटमेंट आलेला की जो आर्टिकल 21 आहे तो नेहमीच आर्टिकल 25च्या वरचढ असेल. ठीक आहे, म्हणजेच काय तर राईट टू लाईफ आर्टिकल 21 जे आहे ते नेहमीच वरचढ असेल राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजनच्याही. तर असं इथे त्यांचं स्टेटमेंट देण्यात आला होता. त्यानंतर NGT म्हणजेच नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचा काय ऑर्डर आलेला डिसेंबर 2020मध्ये, जी फायर क्रॅकर्स आहेत ती ग्रीन क्रॅकर्स म्हणून त्यांनी एक इथे नाव दिलेलं, ग्रीन क्रॅकर्स आणली जावीत. म्हणजेच काय तर याच्यामध्ये जे पोल्युशनचं प्रमाण आहे ते अतिशय कमी होतं. जी काही पोल्युशन पसरवणारी जी घटक असतात ती याच्यामध्ये कमी प्रमाणात यूज केली जातात. तर याच्यामुळे पोल्युशनचं प्रमाण कमी होतं. आणि त्यानंतर जे फायर क्रॅकर्स कंपनीज आहेत, जी लोकं आहेत, जी ह्या उद्योगाशी रिलेटेड आहेत, त्यांनी काय म्हटलं होतं की त्यांच्या लिव्हलीहूड जे आहे त्याच्यामुळे ह्या बॅनमुळे ते अफेक्ट होत आहे. तर NGTचा रिप्लाय मग याच्यावर आलेला होता की राईट टू बिझनेस हा काही ॲब्सोल्यूट राईट नाही. म्हणजेच आर्टिकल 19(1)Gच्या अंतर्गत जो राईट टू बिझनेस आहे तो ॲब्सोल्यूट राईट नाही आणि जे एअर क्वालिटी आहे किंवा नॉईज लेवल नॉर्म्स आहेत यांना आपण व्हायोलेट करू शकत नाही राईट टू बिझनेससाठी. त्यानंतर आपण थोडेसे हार्मफुल इफेक्ट्स काय आहेत क्रॅकर्सचे ते जाणून घेऊयात, कारण इतकं बॅन लागलेलं आहे तर त्याच्यामागचं कारणही आपल्याला माहिती पाहिजे की बॅन का लागलेला आहे. एअर पोल्युशन होतं आहे म्हणजे नेमकं काय होतं आहे. फायर क्रॅकर्समध्ये खूप हेवी मेटल्स आणि काही टॉक्झिक केमिकल्सचा वापर केला जातो, जसं कॅडमियम, लेड, मर्क्युरियम, क्रोमियम, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, नायट्रेट्स, कार्बन मोनॉक्साईड, कॉपर, पोटॅशियम, सोडियम, झिंक ऑक्साईड, मॅग्नीज डायऑक्साईड वगैरे इत्यादी इत्यादी. तर ही जी हेवी मेटल्स आहेत, टॉक्झिक केमिकल्स आहेत, यांचा खूप ॲडवर्स इफेक्ट आपल्या बॉडीवर होतो. जर आपण ती इन्हेल केली म्हणजे नाकाद्वारे जर आपल्या शरीरात गेली किंवा तोंडावाटे आपण इंजेस्ट केल्यास त्याचा सिव्हिअर इफेक्ट होऊ शकतो. जसं की आपण पूर्वीच्या स्लाईडमध्ये पाहिलं, हार्ट डिझिजेस, रेस्पायरेटरी आणि नर्वस सिस्टीम डिसऑर्डर आपल्याला फेस करावे लागू शकतात. त्यासोबतच
त्याच्यासोबत सोबत जे नॉईज पोल्युशन होतं आहे, एअर पोल्युशन तर होतेच, पण सोबत नॉईज पोल्युशनही होतं आहे, ज्यामुळे रेस्टलेसनेस आणि टेम्पररी किंवा परमनंट हिअरिंग लॉससुद्धा इथे होऊ शकतो. म्हणजे जी आपली ऐकण्याची क्षमता आहे ती आपण गमावू शकतो. सोबतच हाय ब्लड प्रेशर होतं, स्लीप डिस्टर्बन्सेस आपल्याला पाहायला मिळतात आणि जी लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला पुअर डेव्हलपमेंट इथे अनुभवता येऊ शकते. त्यामुळे ही काही जी कन्सर्न्स आहेत ती लक्षात घेता इथे कंप्लीट बॅन आणण्यात आलेला आहे. पण तरीही याचा काय वर्डिक्ट येतो तो आपल्याला पुढे 2-4 दिवसात पाहायला मिळू शकेल. त्यानंतर बघा, पंजाब येथील मानसा येथे आफ्रिकन स्वाईन फ्लूचे केसेस परत एकदा आढळले आहेत. यापूर्वी ही न्यूज खूपदा चर्चेत राहिलेली आहे. त्रिपुरा, मिझोरम, त्यानंतर राजस्थान आणि परत मागे एकदा पंजाबच्या पटियाला येथे सुद्धा आढळली होती आणि आता मानसामध्ये परत ही केसेस आढळली आहेत. तर हे आफ्रिकन स्वाईन फ्लू म्हणजे ASF काय आहे हे आपल्याला इथे जाणून घेणे महत्त्वाचे राहील. अतिशय कॉन्टॅजियस आणि फॅटल ॲनिमल डिझीज आफ्रिकन स्वाईन फ्लू सगळ्यात पहिले 1909 मध्ये केनिया येथे आढळला होता आणि 1920च्या दरम्यान 1920च्या दशकात हा संपूर्ण आफ्रिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर याच्यावर कुठलीही अप्रूव्ह वॅक्सिन आतापर्यंत आपल्याला आलेली नाही, आपल्या देशात, आपल्या जगातच आलेली नाही आणि वाईल्ड पिग्ज असतात त्यांच्यामध्ये हा सर्वात जास्त आढळून येतो. हिमोरेजिक फेवर पाहायला मिळतो आणि याचा जो मॉर्टॅलिटी रेट आहे, मृत्यूदर आहे, तो 100% आहे. म्हणजे जर ASFने एखादा ॲनिमल ग्रस्त झाला तर तो मरणार हे निश्चित. त्याचे सिम्प्टम्स आपल्याला इथे पाहायला मिळतील. वेट लॉस होणे, इंटरमिटंट फीवर, रेस्पिरेटरी सायन्स, क्रॉनिक स्किन अल्सर्स आणि आर्थरायटिस, त्यासोबतच हाय फीवर, ॲनोरेक्झिया, लॉस ऑफ ॲपेटाईट म्हणजेच भूक न लागणे आणि स्किन मध्ये हिमोरेज होणे, ही काही आपल्याला इथे सिम्प्टम्स पाहायला मिळतील. त्यानंतर प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल याचं कसं करता येईल, तर कुठल्याही रोगाचं डिटेक्शन म्हणजेच काय, त्याचं प्रिव्हेन्शन असतं, अर्धं प्रिव्हेन्शन असतं. कारण डिटेक्शन जर उचित झालं तर त्याला आपल्याला समोर काळजी घेता येईल. तर अर्ली डिटेक्शन अँड ह्युमन किलिंग ऑफ ॲनिमल्स म्हणजेच काय, डिटेक्शन झाल्या लगेच त्यांना मारलं गेलं पाहिजे. कारण त्याच्यावर वॅक्सिन नाही, कुठलं मेडिकेशन नाही, त्याच्यामुळे त्यांना मारली जातं, त्यांचं कलिंग केलं जातं. आणि ती जी कार्केसेस असतात, जी काही बॉडीज असतात, त्यांना प्रॉपरली डिस्पोज करायला पाहिजे. सोबतच क्लिन्झिंग आणि डिसइन्फेस्टेशनचंही इथे लक्षात घ्यायला पाहिजे आणि जे काही बायोसिक्युरिटी नॉर्म्स आहेत त्यांचं इथे पालन व्हायला पाहिजे. आणि हा जो डिझीज आहे हा अजूनही ॲनिमल टू ॲनिमल असाच आहे, त्याचा ह्युमनला अजून तरी धोका इथे आढळलेला नाही आहे. त्यानंतर दुसरं एक लक्षात ठेवा, क्लासिकल स्वाईन फीवर, यालाच हॉग कॉलरा असं सुद्धा म्हटलं जातं आणि हा एक सगळ्यात जास्त इकॉनॉमिकली डॅमेजिंग असा हा पॅन्डेमिक आहे आणि हाही पिग्समध्ये आपल्याला सगळ्यात जास्त पाहायला मिळतो. तर पेस्टी व्हायरस हा जो जीनस आहे फ्लॅविविरिडे ह्या फॅमिलीतला, ठीक आहे, पेस्टी व्हायरस फ्लॅविविरिडे ह्या फॅमिलीतला, याच्यामुळे हा CSF आपल्याला पाहायला मिळतो. आणि जो हा पेस्टी व्हायरस आहे हा अतिशय क्लोज आहे कोणाच्या, तर गुरेढोरे जी आहेत म्हणजे कॅटल्स जी आहेत त्यांच्यामध्ये जो बोविन व्हायरल डायरिया आपल्याला पाहायला मिळतो आणि शिप्समध्ये बॉर्डर डिझीज पाहायला मिळतो, त्याच्याशी हा जो पेस्टी व्हायरस आहे तो अतिशय मिळता जुळता आहे. तर हे आपलं आफ्रिकन स्वाईन फ्लूबद्दलची थोडीशी माहिती, थोडासा बॅकग्राऊंड याचं लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, PM श्री म्हणजेच PM स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया ही एक स्कीम आणण्यात आलेली आहे आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2022 जी आहे त्याच्या अंतर्गत ही स्कीम आणण्यात आलेली आहे. तर यामध्ये काय केलं जाणार आहे, संपूर्ण देशभरात 14,500 स्कूल्सचं ट्रान्सफॉर्मेशन इथे केलं जाणार आहे. जी काही गव्हर्नमेंट स्कूल्स आहेत, युनियन टेरिटरीज किंवा स्टेट्सची जी स्कूल्स आहेत त्यांच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन करणार असं ह्या स्कीममध्ये सांगण्यात येत आहे. तर 27,360 कोटी इतकी हिची लागत इथे सांगितली जात आहे. तर ही PM श्री काय आहे, तर ही एक सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे NEP 2020च्या अंतर्गत आणि यामध्ये सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीममध्ये काय असतं, जो खर्च असतो तो सेंटर आणि स्टेट्स हे दोन्ही मिळून करत असतात. तर यामध्ये 60-40 असा रेशो असणार आहे. म्हणजे 60% खर्च जो आहे तो सेंटर उचलणार आहे, तर 40% त्या राज्यांनी किंवा युनियन टेरिटरीजने करायचा आहे. नॉर्थ ईस्ट स्टेट्स, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर आणि युनियन टेरिटरीज यांच्या बाबतीत विदाऊट लेजिस्लेचर्स म्हणजे जी युनियन टेरिटरीज आहे ज्यांच्यामध्ये लेजिस्लेचर आपल्याला पाहायला मिळत नाहीत अशी, तर यांच्यामध्ये हे जे रेशो आहे ते 90:10 असं असणार आहे. म्हणजे 90% जो खर्च आहे तो सेंटर करणार आणि 10% खर्च
ही जी युनियन टेरिटरीज विदाउट लेजिस्लेचर्स आहेत आणि नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स आहेत, हिमाचल प्रदेश आहे, उत्तराखंड आहे, जम्मू काश्मीर आहेत, ही करणार आहेत. पूर्ण देशभरात 14,500 स्कूल्सचं ट्रान्सफॉर्मेशन करण्याचं इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यासोबतच इथे काय करण्यात येणार आहे एन्व्हायरमेंट फ्रेंडली ही स्कूल्स असणार आहेत, म्हणजे त्यांना ग्रीन स्कूल्स असं म्हणण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये वॉटर कन्झर्वेशन, वॉटर रिसायकलिंग, एनर्जी एफिशियंट इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट इथे केलं जाणार आहे आणि 2026पर्यंत ही स्कीम लागू होणार असं इथे सांगितलं जात आहे. तर आपण इथे बघितलं कुठल्या स्कूलचं इन्व्हॉल्वमेंट इथे असणार आहे, ती KVs, JNVs, स्टेट गव्हर्नमेंट स्कूल्स किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या ज्या स्कूल्स आहेत त्या सगळ्यांचं इथे त्यांना सगळ्यांना इथे इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. तर याचे काही सिग्निफिकन्स पाहायला मिळतील, जसं की क्वालिटेटिव्ह टीचिंगवर इथे भर दिला जाणार आहे. लर्निंग, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट ह्या सगळ्या गोष्टींचा इथे भर देऊन एक हॉलिस्टिक जो अप्रोच आहे तिकडे इथे करण्यात येणार आहे असं सांगितलं जात आहे. त्यानंतर जे मॉडर्न इन्फ्रास्ट्रक्चर असणार आहे, म्हणजेच काय लॅब तयार करणे, स्मार्ट क्लासरूम असतील किंवा काही मॉडर्न स्किल्स असतात स्कूल रिलेटेड, त्या सगळ्यांचा इथे वापर केला जाणार आहे. आणि या स्कूल्सना जास्त एक्सपेरिमेंटल केलं जाणार आहे, हॉलिस्टिक, इंटिग्रेटेड आणि प्ले टॉय बेस्ड असणार आहेत. सोबतच इन्क्वायरी ड्रिवन आणि डिस्कवरी ओरिएंटेड बनवण्याचा इथे उद्देश ठेवण्यात आलेला आहे. तर 2026पर्यंत हे कंप्लीट करायचं आहे. पण बघा, ही जी PM श्री स्कीम आहे त्याच्यावर अरविंद केजरीवाल यांनी टीकासुद्धा केलेली आहे, त्यांच्या बाजूने क्रिटिसिझम आलेला आहे. त्यांचं इथे म्हणणं असं आहे की फक्त 14,500 स्कूल्स नाही तर भारतात अशा कितीतरी स्कूल्स आहेत ज्यांना ट्रान्सफॉर्मेशनची गरज आहे, तर हा आकडा अतिशय कमी आहे, हा आकडा इथे वाढायला पाहिजे अशी त्यांची इथे टीका करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा, एक लोकेशन इथे लक्षात ठेवा, हे आपलं 7 सिस्टर्स आहे भारताची, जी अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, आसाम, मेघालय ही आपली 7 सिस्टर्स आहेत. तर अरुणाचल प्रदेशवर थोडे इथे फोकस करा आणि बघा, भूटानच्या बाजूने एक एरिया आपल्याला असा प्रोट्रुडिंग दिसतोय, म्हणजे काय, चीन आणि भूटानच्या बॉर्डरवर एक एरिया आपल्याला दिसतोय. इथे बघा, झूम केल्यास आपल्याला जास्त समजून येईल. तर हा जो ब्लॅक कलरमध्ये जो एरिया आहे त्याला म्हणतात तवांग, तो आहे तवांग रिजन. तर याच्याशी रिलेटेड आपल्याकडे एक न्यूज आलेली आहे, हे लोकेशन एवढं लक्षात ठेवा. हे जे तवांग सेक्टर आहे याच्यामध्ये काही अपग्रेडेशन करण्यात येणार आहेत असं इथे सांगितलं जात आहे. जे LAC आहे, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल, तवांग सेक्टरमध्ये येणारं, तिथे अपग्रेडेशन करण्याची घोषणा इथे करण्यात आलेली आहे. तर रोड इन्फ्रास्ट्रक्चर, एव्हिएशन फॅसिलिटीज आणि काही कम्युनिकेशन्स आहेत त्यांना इथे अपग्रेड करण्याचं सांगण्यात आलेलं आहे. कारण इथे काय असतं, नेहमी चीन जो आहे तो नेहमी हा जो प्रदेश आहे तो बळकावण्यासाठी इथे नेहमीच सज्ज असतो. त्याच्यामुळे काय, तर इथे काही ज्या गोष्टी आहेत जसं रोड इन्फ्रास्ट्रक्चर, एव्हिएशन वगैरे, हे इथे अपग्रेड करण्याची गरज आहे असं इथे सांगितलं जात आहे. तर ही न्यूज आपल्या बस काही महत्त्वाची नाही तेवढी, फक्त ते लोकेशन तेवढं लक्षात ठेवा तवांगचं. आणि त्यानंतर इथे जर काही अपडेट न्यूज आले आपल्याला, तर आपण ते इथे पुढे डिस्कस करत जाणार आहोत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे इथे परत इथे एअर पोल्युशनच्या बाबतीत आपल्याकडे न्यूज येते आहे. जी इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीजनी काही नॉर्म्स असतात जी पाळायची असतात. आपल्या एन्व्हायरमेंटला हार्म पोहोचू नये त्याच्यासाठी काही नॉर्म्स त्यांना पाळायचे असतात. पण ते नॉर्म्स कितीतरी वेळा त्यांना सांगूनही ती पाळली गेली नाहीत असं इथे सांगण्यात आलेलं आहे. तर ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातलं जी पोल्युशन कंट्रोल डिव्हायसेस असतात ती त्यांनी फिक्स केलेली नाहीत आपल्या फॅक्टरीजमध्ये, आपल्या कंपनीजमध्ये. त्याच्यामुळे हे एकदा चर्चेत आलेलं आहे. तर एक डिटेल याचं ॲनालिसिस आपण इथे करून घेऊयात. पॉल्युशन कंट्रोल डिव्हायसेस जी आहेत ती फिक्स करण्याची जी डेडलाईन आहे ती तिसऱ्यांदा इथे एक्सटेंड करण्यात आलेली आहे. तर ही जी पॉल्युशन कंट्रोल टेक्नॉलॉजीज असतात ती कशासाठी, तर जे एमिशन आहे ते रिड्यूस करण्यासाठी इथे वापर केला जातो. जी आपण 2.5वर डिस्कस केली, त्यांना रोखण्यासाठी हे महत्त्वाचं कार्य करत असतात. त्यासोबतच सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड्स आणि मर्क्युरीसारखे जे हार्मफुल केमिकल्स आणि जी मेटल्स आहेत ती बाहेर वातावरणात येण्यापासून रोखण्याचं हे महत्त्वाचं कार्य करत असतात. तर पहिली जी डेडलाईन होती ती 2015मध्ये होती. 2015मध्ये संपूर्ण देशामध्ये ह्या फॅक्टरीजने जे पोल्युशन कंट्रोल डिव्हाइस आहे ते बसवणे इथे मॅन्डेटरी केलं होतं. त्यानंतर 2017मध्ये याची सेकंड डेडलाईन देण्यात आली आणि तिसरी डेडलाईन जी आहे ती 2022पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा, इथे जी NCR आहे, म्हणजेच काय, नॅशनल कॅपिटल रिजन ऑफ दिल्ली जे आहे, त्यात तो एरिया आणि सोबतच त्याच्या रेडियसचा 10 किलोमीटरचा जो एरिया आहे त्यांना 2024पर्यंतची डेडलाईन देण्यात आलेली आहे.
त्यानंतर जी क्रिटिकली पोल्युटेड एरियाज आहेत त्याच्यामध्ये 2025 पर्यंत क्रिटिकली पोल्युटेड एरियाज ज्यांना संबोधण्यात आलेला आहे त्याचा 10 किलोमीटरचा जो रेडियसचा प्रदेश असणार आहे त्याला 2025 पर्यंत तिथल्या सगळ्या फॅक्टरीजमध्ये पोल्युशन कंट्रोल डिव्हाइस बसवणे मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे. आणि जे उरलेले भाग आहेत म्हणजे NCR आणि हा क्रिटिकली पोल्युटेड एरिया ही सोडली तर जो उरलेला देशातली जी काही फॅक्टरीज आहेत त्यांच्यामध्ये 2025 पर्यंत जी पोल्युशन कंट्रोल डिव्हाइसेस आहेत ती बसवण्याचं इथे मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे. सद्यस्थिती पाहायची झाल्यास आजपर्यंत देशातल्या फक्त 4% जे कोल पॉवर कॅपॅसिटी असणारे जी डिव्हाइसेस आहेत ती बसवण्यात आलेली आहेत जे की SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साईडचे इथे एमिशन रोखण्यास ते मदत करतात. म्हणजे प्रमाण अतिशय कमी आहे. फक्त 4% फॅक्टरीजमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. तर याच्यावर परत एकदा काय निकाल येतो ते आपल्याला समोर पाहायला मिळेल. त्यानंतर बघा जी वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट आलेली आहे 2021ची तर ही रिपोर्ट प्रसिद्ध केली आहे IQ एअर ह्या संस्थेने. ही एक स्विस ग्रुप आहे. हा एक जो एअर क्वालिटीची लेवल जी आहे ती मेजर करण्याचं काम करतं. स्पेशली PM 2.5 जे आहे ते इथे शोधण्याचा तो प्रयत्न करतो. म्हणजे त्याच्या बाबतीतची रिपोर्ट हा प्रसिद्ध करत असतो. तर याच्या की फाइंडिंग्स लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त पोल्युटेड कंट्री जी आहे ती बांगलादेश इथे आलेली आहे 2021मध्ये. याच्यामध्ये बघा जे प्रमाण आहे ते 76.9 मायक्रोग्रॅम्स इतकं प्रमाण पाहायला मिळालेलं आहे. आणि WHOची जी लिमिट आहे ती 5 मायक्रोग्रॅम्स पर क्युबिक मीटर इतकी आहे. तर त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त बांगलादेशमध्ये आपल्याला ही जे नंबर आहे ते पाहायला मिळत आहे. आणि एकही देश जगातला त्याने WHOचे जे नॉर्म्स आहेत त्याच्याशी मीट केलेलं नाही म्हणजे त्याच्यापर्यंतही पोहोचलेला नाही आहे. ढाका ही दुसऱ्या क्रमांकाची पोल्युटेड सिटी मानण्यात आली आहे. तर पहिल्या क्रमांकाची कुठली आहे ती म्हणजे आपली न्यू दिल्ली. त्याच्यामध्ये PM 2.5चं लेवल हे 85.1% इतकं आहे. त्यानंतर इंडियाचं जे परफॉर्मन्स आहे ते पाहायचं झाल्यास मागच्या काही वर्षांपासनं म्हणजेच काय 3 ते 4 वर्षांपासनं कॉन्सिक्युटिव्हली न्यू दिल्ली ही सगळ्यात पॉप्युलेटेड कॅपिटल सिटी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे चौथ्यांदा 2021मध्ये चौथ्यांदा ही मोस्ट पोल्युटेड कॅपिटल सिटी आपल्याला इथे पाहायला मिळते आहे. त्यानंतर जी 11 सिटीज आहेत 15 सिटीजमधून 15 सिटीज कुठल्या सेंट्रल आणि साऊथ एशियामधल्या ज्या 15 सिटीज आहेत त्यांच्यामधनं 11 सिटीज ह्या फक्त आपल्या भारतातल्या आहेत. त्यानंतर वर्स्ट एअर क्वालिटी टॅगच्या अंतर्गत 35 इंडियन सिटीजचा समावेश आहे. त्यामध्ये भिवंडी राजस्थान यांनी टॉप केलेलं आहे. भिवंडी कुठलं गाझियाबादचं आणि राजस्थान हे UPचं यांनी टॉप केलेलं आहे. मग याच्यासोबतची जी काही कन्सर्न्स आहेत ती आपल्याला इथे पाहायला लागेल. एअर पोल्युशन हा सध्या जगातील सगळ्यात मोठा एन्व्हायरमेंटल हेल्थ थ्रेट मानला जातो आणि 7 मिलियन डेथ्स आपल्याला इथे पाहायला मिळतात. सोबतच जर आपण याचं पैशात रूपांतर करायला गेलं तर याची इकॉनॉमिक कॉस्ट निघते $8 बिलियन आणि जो ग्रॉस वर्ल्ड प्रॉडक्ट आहे त्याच्या 3 ते 4% इतकं याचं कॉन्ट्रीब्युशन आहे. मग गव्हर्नमेंटने काय करायला पाहिजे तर एअर पोल्युशन जे आहे एमिशन जे आहे ते डिक्रीज करण्यावर भर द्यायला हवा. त्यानंतर लेजिस्लेशन पास करायला हवेत. कशासाठी इंटेन्सिव्स आणि काही सबसिडीज मिळवून दिले पाहिजेत. रिन्युएबल एनर्जीकडे आपण वळलो पाहिजेत. त्यानंतर फायनान्शियल इन्सेंटिव्ज आपण पाहिलं. त्यानंतर सबसिडीज प्रोव्हाइड करून देणे. ह्युमन पॉवर ट्रान्सपोर्टेशन मेथड इथे यूज करणे. त्यानंतर जे पब्लिक ट्रान्सपोर्टेशन आहे त्याच्यावर भर देणे ना की आपलं जे प्रायव्हेट ट्रान्सपोर्टेशन आहे त्याच्यावर. तर ही काही कारणं आपण पाहिली आणि काय करायला हवं ते सुद्धा आपण इथे पाहिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा युक्रेन आणि रशियामध्ये जेव्हा वॉर झालं तेव्हा ऑपरेशन गंगा याच्या अंतर्गत जवळपास 20,000 स्टुडंट्सला आपण भारतात परत आणलं होतं. ही मेडिकल स्टुडंट्स होती सगळीच्या सगळी. मग ह्या स्टुडंट्सने काय केलं की जे कोर्ट आहे त्याच्यामध्ये यांनी एक पेटिशन दाखल केलं ज्याच्यामध्ये यांनी सांगितलं होतं की त्यांना जे समोरचं शिक्षण आहे ते इथे इंडियामध्येच त्यांना ॲडमिशन देण्यात यावी. त्यांचं शिक्षण इथे पूर्ण करण्याची जबाबदारी ही भारताची आहे असं इथे सांगण्यात आलेलं होतं. तर हाही जे आहे हे न्यूज आहे ही पण चर्चेत आहे, सतत चर्चेत आहे. आणि आता समोर काय स्टँड असणार आहे कोर्टाचा ते इथे पाहायला मिळेल. मध्ये सांगण्यात आलं होतं की यांना प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन देण्यात यावी
पण कोर्टाचं असं म्हणणं आहे की 20,000 स्टुडंट्सला अकोमोडेट करू शकतो एवढं आपल्याकडे सध्या आहे का? एवढं आपण बर्डन करू शकतो का? हा कोर्टाचा इथे प्रश्न होता. त्यानंतर पुढे काय तोडगा निघतो ते इथे आपल्याला पाहता येईल. त्यानंतर बघा जे नॉन कम्युनिकेबल डिझीजेस आहेत, ज्याला आपण CND असं म्हणतो. म्हणजेच काय? जी कार्डिओव्हॅस्क्युलर डिझीजेस असतात, हार्ट रिलेटेड, कॅन्सर्स, क्रॉनिक रेस्पिरेटरी डिझीजेस, डायबिटीज, ही सगळी इथे नॉन कम्युनिकेबल डिझीज म्हणून गणली जातात. म्हणजे काय? त्याच्या नावातच आपल्याला कळेल, नॉन कम्युनिकेबल म्हणजे काय? न पसरणारी, आणि कम्युनिकेबल म्हणजेच पसरणारी. तर ही नॉन कम्युनिकेबल डिझीजेस असतात आणि यांचा धोका खूप जास्त झालेला आहे. आणि हा जो आपण आकडा जर पाहायचा झाला तर हे 2/3 इतकं याचं आपल्याला नंबर इथे पाहायला मिळतो. WHOचं जे साऊथ ईस्ट एशिया रिजन आहे, त्यांनी एक काय केलं इथे, जे प्रिव्हेन्शन आहे नॉन कम्युनिकेबल डिझीजचं, त्याच्यासाठी यांनी एक रिझॉल्व केलेलं आहे, जिथे आपल्याला इथे ॲक्सेलरेट करायचं आहे, इन्क्लुडिंग ओरल आणि आय ॲफ्लिक्शन्स यांचं इथे एक ठराव करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये CNDवर भर देण्यात आलेला आहे. तर ही CNDची रिस्क फॅक्टर्स आपल्याला इथे पाहायला लागतील की हा कशामुळे होतो. नेमका CND जो आपण डिस्कस करतोय तो कशामुळे उद्भवतो. हाय ब्लड प्रेशर, फिजिकल इनॲक्टिव्हिटी, ओबेसिटी, रेज्ड कोलेस्टेरॉल म्हणजे कोलेस्ट्रॉलची वाढ होणे, ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, फिजिकल इनॲक्टिव्हिटी, सोबतच डिक्रीज्ड व्हेजिटेबल आणि फ्रूट्स इनटेक, आणि ब्लड शुगरची वाढ होणे, ग्लुकोजमध्ये वाढ होणे, अल्कोहोल कन्झम्पशन, सोबतच टोबॅको यूज, ही काही रिस्क फॅक्टर्स आहेत CND याच्यासाठी. जी हेल्थ रिपोर्ट आहे त्याच्या बाबतीतचा काही एक स्टॅटिस्टिक डेटा इथे लक्षात ठेवा. बघा, एक रिपोर्ट आहे आपल्याकडे, ती म्हणजे इंडिया हेल्थ ऑफ द नेशन्स स्टेट्स. तर ही इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR द्वारा ही प्रसिद्ध केली जाते. तर यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, 2016मध्ये हे प्रमाण 37.9% इतकं झालेलं आहे, जे की 1990मध्ये 61 सॉरी, इथे मी उलट बोलले कदाचित. हा जो रेट आहे नॉन कम्युनिकेबल डिझीजचा किंवा डेथ्सचा, टोटल डेथ्सचा यांच्यामध्ये, तर तो आपल्याला 1990मध्ये 37.9 इतका पाहायला मिळतो. तर 2016मध्ये तो 61.8% इतका झालेला आहे. म्हणजे दुप्पट इथे रेट झालेला आहे नॉन कम्युनिकेबल डेथ रेटचा. तर यामध्ये केरळ, गोवा आणि तामिळनाडू यामध्ये कमी आपल्याला डेथ्स पाहायला मिळतात. सोबतच जी कम्युनिकेबल डिझीजेस आहेत, मॅटर्नल आणि निओनेटल म्हणजे नवजात शिशु यांची जी डेथ्स आहेत, सोबतच न्यूट्रिशनल डिझीजेस आहेत, याचाही आकडा इथे आपल्याला कमी पाहायला मिळतो असं सांगितलेलं आहे. जो हेल्थ आहे तो एक स्टेट सब्जेक्ट आहे. बरं, आपल्याकडे एक स्केड्यूल आहे, ज्याच्यामध्ये 3 लिस्ट देण्यात आलेला आहे. एक म्हणजे स्टेट लिस्ट, एक सेंट्रलची लिस्ट आणि एक कॉन्करंट लिस्ट. तर हे कुठल्या स्केड्यूलमध्ये आहे ते तुम्ही खाली कॉमेंट सेक्शनमध्ये लिहून सांगा. त्यानंतर बघा, हा काय म्हटलेलं आहे, हे जे हेल्थ आहे हे एक स्टेट सब्जेक्ट आहे. तरीही सेंट्रल गव्हर्नमेंटने त्यांच्या परीने खूप चांगले प्रयत्न केले आहेत. जसे की नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ कॅन्सर, डायबिटीज, कार्डिओव्हॅस्क्युलर डिझीज अँड स्ट्रोक्स, त्यालाच आपण NPCDCS असं म्हणतो. तर ही इम्प्लिमेंट करण्यात आलेली आहेत NHMच्या अंतर्गत, नॅशनल हेल्थ मिशन्स. मग याच्यामध्ये काही स्टेप घेण्यात आलेली आहे, ते म्हणजे काय, जी नवीन एम्स स्थापन झाली आहे त्यामध्ये ऑन्कोलॉजी डिपार्टमेंट्स असणार. त्यानंतर प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना ही स्कीम आणण्यात आलेली आहे, याचं अपग्रेडेशन करण्यात आलेलं आहे. AMRIT अमृत म्हणजेच अफोर्डेबल मेडिसिन्स अँड रिलायबल इम्प्लांट्स फॉर ट्रीटमेंट, याची आउटलेट्स ओपन करण्यात आलेली आहेत. आणि सोबतच जनऔषधी स्टोअर्स ही सुद्धा सेटअप करण्यात आलेली आहेत डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल्सच्या द्वारे, जेनेरिक मेडिसिन ॲट अफोर्डेबल प्राइसेस इथे अवेलेबल करून देण्यासाठी. तर हा काही स्टॅटिक डेटा आहे, तो लक्षात ठेवा. WHO बद्दल इथे सांगितलं होतं, पण त्याच्याशी रिलेटेड आपण भारताचा काय स्टेटस आहे तेही इथे जाणून घेतलं आहे. त्यानंतर उझबेकिस्तानमध्ये SCOची मीटिंग होणार आहे. खूप दिवसांपासून रोज हा आपल्या न्यूजपेपरला येणारा एक घटक आहे. शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची मीटिंग होणार आहे उझबेकिस्तान येथे, आणि तिथे तिन्ही देशांचे जे अध्यक्ष आहेत ते तिथे भेटणार आहेत. लीडर्स जे आहेत ते भेटणार आहेत. ती म्हणजे कोण? नरेंद्र मोदी, शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतिन. म्हणजे भारत, चीन आणि रशिया ह्या तिघांचेही जे लीडर्स आहेत ते इथे भेटणार आहेत. आणि यामध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील असं सांगितलं जात आहे. तर इथे जे नाव आलेलं आहे SCO म्हणजेच शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, हे एक ऑर्गनायझेशन आहे.
इंटर गव्हर्मेंटल इंटरनॅशनल, ठीक आहे, एक इंटर गव्हर्मेंटल इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे. यामध्ये युरेशियन पॉलिटिकल, इकॉनॉमिक आणि मिलिटरी ऑर्गनायझेशनमध्ये पीस मेंटेन करण्याचं, सिक्युरिटी आणि स्टॅबिलिटी मेंटेन करण्याचं कार्यही करत असते. 2001 मध्ये हिचं इस्टॅब्लिशमेंट करण्यात आलं आणि 2003 पासून ही कार्यरत झालेली आहे. त्यानंतर सेंट्रल एशियन मेंबर्स पाहून घेऊयात. ती म्हणजे कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान. काही अदर मेंबर्स आहेत, ती म्हणजे चायना, इंडिया, पाकिस्तान, रशिया. त्यानंतर ऑब्झर्वर स्टेट्स लक्षात ठेवा, 4 स्टेट्स: अफगाणिस्तान, बेलारूस, इराण आणि मंगोलिया. त्याचं जेनेसिस पाहायचं झाल्यास सुरुवातीला 1996 मध्ये ही शांघाई 5 या नावाने ओळखली जायची, कारण तेव्हा 5च देशांचा इथे समावेश होता. ती म्हणजे कझाकस्तान, चायना, किर्गिस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान. त्यानंतर काय झालं, 2001 मध्ये उझबेकिस्तान यात ॲड झाला आणि हिचं रिनेम करण्यात आलं SCO. आणि 2017 मध्ये इंडिया, पाकिस्तानसुद्धा ह्या फॅमिलीचे मेंबर बनले. आणि रिसेंटली म्हणजेच 2021 मध्ये घोषणा करण्यात आलेली आहे की इराणसुद्धा ह्या SCOचा नवीन मेंबर बनणार आहे. त्याच्या स्ट्रक्चरमध्ये 4 बॉडी इन्क्लूड होतात. एक म्हणजे हेड्स ऑफ स्टेट काउन्सिल, दुसरा आहे हेड्स ऑफ गव्हर्नमेंट काउन्सिल, तिसरं काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स ऑफ फॉरेन अफेअर्स आणि चौथं महत्त्वाचं म्हणजे रॅट्स, जे टेररिझम आहे, सेपरेटिझम आहे, एक्स्ट्रीमिझमला आहे, यांना कॉम्बॅट करण्यासाठी रिजनल अँटी टेररिस्ट स्ट्रक्चर म्हणजेच रॅट्स इथे इस्टॅब्लिश करण्यात आलेला आहे. ॲक्टिव्हिटीज आपण पाहिल्याच, ते म्हणजे काय तर सिक्युरिटी, कल्चरल आणि इकॉनॉमिक कॉपरेशन सोबतच मिलिटरी ॲक्टिव्हिटीज, पीस मेंटेन करणे, ह्या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला पाहायला मिळतात. जी काही महत्त्वाची न्यूज होती त्यांचं डिस्कशन आपल्या इथे संपलेलं आहे. त्यानंतर सरळ स्पोर्ट्स पेज आहे, जो आपल्या कुठल्याही कामाचा नाही. तर पाहूयात एडिटोरियल्स. तर एडिटोरियल्समध्ये पण आपल्याकडे काही आज स्पेशल नाही आहे, पण तरी एक छोटंसं आर्टिकल आहे जे आपण एक्सप्लेन करूयात. ते इंडिया बांगलादेश यांच्या रिलेशनवर आधारित आहे, की ते छोटंसं आपल्याला लेख मिळेल. हां, सोबतच हे बघा इथे काय दिलेलं, एक शॉर्टमध्ये सांगते, खूप इथे लक्षात ठेवण्यासारखं काही नाही. तर इंडिया पाकिस्तानची जी मॅच झाली होती आता रिसेंटली, त्यामध्ये भारत जिंकला होता. तर सगळ्यांनाच माहिती आहे, जे अर्शदीप सिंग आहेत, क्रिकेटर आहेत, त्यांच्यामुळे काय, त्यांची कॅच इथे सुटल्यामुळे भारताला विजय प्राप्त झाला असं इथे म्हटलं जात आहे. तर यांचं जे विकिपीडिया पेज आहे, सगळ्यांनाच माहिती आहे विकिपीडिया पेज काय असतो. तर सुरुवातीचं जे एन्सायक्लोपीडिया होतं आणि आता हे विकिपीडिया आहे, याच्यामध्ये एक छोटासा डिफरन्स आहे. ते म्हणजे काय, एन्सायक्लोपीडियामध्ये जी काही ऑथर्स असतात ती ऑथेंटिकेट ऑथर्स असायची आणि तो एक डेटा असायचा जो की कोणीही एडिट करू शकत नाही. पण विकिपीडियामध्ये काय असतं ना, की कोणीही तो डेटा एडिट करू शकतो. तर यांनी काय, अर्शदीप सिंगला खलिस्तानी असं इथे संबोधलं. त्यांच्या विकिपीडियामध्ये त्यांना खलिस्तान असं लिहिलं आहे. तर सगळ्यात पहिले ही जी गोष्ट सांगता येईल, ही आपल्याला 1971ची सांगता येईल. म्हणजेच 1971मध्ये बांगलादेश जेव्हा वेगळा झाला, तेव्हा भारताने सगळ्यात पहिल्यांदा बांगलादेश हा देश म्हणून त्याला रिकॉग्नाइज केलं होतं. दुसऱ्या क्रमांकावर होता तो भूटान. तर इथे पाकिस्तानचं असं म्हणणं आहे की कारण पूर्वी तो ईस्ट पाकिस्तान अशा नावाने ओळखला जायचा, राईट. तर पाकिस्तानचं इथे म्हणणं आहे की जसं भारताने पाकिस्तानला तोडलं आहे, म्हणजे तोडून त्याचं बांगलादेश केलं आहे, तसंच आम्ही भारतालाही तोडू. आणि त्याच्यामुळे त्यांनी खलिस्तान अशी एक संकल्पना इथे आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये पंजाबचा, आपल्या भारतातील पंजाबचा थोडासा पोर्शन आणि पाकिस्तानच्या पंजाबचा थोडा पोर्शन आपल्याला इथे पाहायला मिळतो. भारताच्या नकाशात तुम्हाला इथे पाहायला मिळेल, जे आपल्याला येलो कलरमध्ये दिसतंय ते म्हणजे खलिस्तान. हे जे अर्शदीप सिंग आहेत यांना खलिस्तानी असं इथे संबोधलेलं आहे. म्हणजेच काय, याचे 2 अर्थ काढता येतील. एक म्हणजे तो पाकिस्तान किंवा भारत हा कुठलाच नाही, किंवा तो पाकिस्तान आणि भारत ह्या दोन्ही देशांचा आहे असा त्याचा अर्थ निघू शकतो. तर आजच्या आर्टिकलमध्ये लक्षात ठेवण्यासारखं इतकं एवढं असं काही नाही. फक्त इथे असं सांगितलेलं आहे की जी विकिपीडिया आहे ती फक्त ट्रस्टेड एडिटर्सद्वाराच ही एडिट केली गेली पाहिजे. जरी आता ते खलिस्तान हा वर्ड त्यांच्या विकिपीडिया पेजवरून काढण्यात आलेला आहे, तरीही हा एक वादाचा मुद्दा इथे बनलेला आहे. तर हे एक्सप्लेनरवरचं एक छोटंसं आर्टिकल होतं. त्यानंतर आपल्या एडिटोरियलकडे वळूयात. डेटा पॉईंटवर सुद्धा खूप चांगली इन्फॉर्मेशन आज आलेली नाही आहे. सायबर क्रिमिनल्स नाऊ आफ्टर नॉन अर्बन रेसिडेंट्स. तर ही सुद्धा आपल्याला एवढी महत्त्वाची न्यूज इथे नाही आहे. त्यानंतर CSR जे आहे, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, याच्याबद्दल इथे थोडी माहिती देण्यात आलेली आहे. तीही आपल्या महत्त्वाची आज नाही आहे. आणि जे आयडिओलॉजी मिडल्ड इन्फ्लेशन कंट्रोल इन इंडिया, हेही आपल्या महत्त्वाचं नाही आहे. तर हे बघा,
द स्पिरिट ऑफ 1971. आताच आपण जे बोललो 1971मध्ये काय, ही वर्ष अगदी तोंडपाठच करून घ्या. 1971 म्हणजे काय, जे बांगलादेश आहे, बांगलादेशची निर्मिती ह्या वर्षी करण्यात आलेली होती. तर आता जी व्हिजिट झालेली आहे रिसेंटली, कोणाची, ज्या प्राईम मिनिस्टर आहेत बांगलादेशच्या, शेख हसीना यांची जी व्हिजिट झालेली, त्याच्याबद्दल इथे सांगण्यात आलेलं आहे, जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहिलेलं आहे. जसं की 54 रिव्हर आपण एकमेकांशी शेअर करतो. जवळपास 4000 किलोमीटरची बाउंड्री आपण दोन देश शेअर करतो. सोबतच इथे महत्त्वाचे काही निर्णय सोडवण्यात आले, जसे की तिस्ता रिव्हर आणि कुशियारा रिव्हर यांची जी काही कॉन्फ्लिक्ट्स होती त्यांच्यावर इथे तोडगा काढण्यात आलेला आहे. आणि 7 ॲग्रीमेंट आपण इथे साईन केलेले आहेत. सोबतच बांगलादेशने काही मिलिटरी इक्विपमेंट खरीदण्याचा इथे इंटरेस्ट दाखवलेला आहे भारताकडून. सोबतच भारताने काही सर्व्हिसेस ऑफर करण्यासाठी सुद्धा इंटरेस्ट इथे दाखवलेला आहे. तर आपल्याला इथे महत्त्वाचं आहे ते म्हणजे इंडिया बांगलादेश रिलेशन्स. एक स्टॅटिक डेटा तयार ठेवा, जो कुठल्याही एक्झाममध्ये तुम्हाला लिहिता येईल. इंडिया बांगलादेश पॉलिटिकल रिलेशन्सबद्दल बोलायचं झाल्यास आपण इथे वेगवेगळे रिलेशन्स डिस्कस करूयात वन बाय वन. जसं पॉलिटिकल झाले, ट्रेड, इन्व्हेस्टमेंट झालं, त्यानंतर पॉवर आणि एनर्जी कॉपरेशन दोन्ही देशांमधलं, सोबतच डिफेन्स, मल्टीमोडल इत्यादी वेगवेगळं आपण इथे एक एक डिस्कस करूयात. तर पॉलिटिकल रिलेशन्स पाहायचे झाल्या 1971मध्ये जेव्हा बांगलादेश हा एक वेगळा देश म्हणून उदयास आला, तेव्हा सगळ्यात पहिले रिकॉग्नाइज केलं, त्याला एक देश म्हणून जे रिकॉग्नाइज केलं त्याच्यामध्ये भारताचा समावेश होता आणि दुसऱ्या क्रमांकावरचं होतं ते म्हणजे भूटान. तर इंटरनॅशनली सुद्धा आपण काही जे प्लॅटफॉर्म्स आहेत ते शेअर करतो, ते म्हणजे सार्क, बिमस्टेक, सोबतच इंडियन ओशन कोस्टल रिजन कोऑपरेशन असोसिएशन आणि कॉमनवेल्थ. ही काही इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म्स आहे जिथे आपण दोन्ही देश एकत्र इथे आढळतो. त्यानंतर ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंटबद्दल बोलायचं झालं तर बांगलादेश हा इंडियाचा बिगेस्ट ट्रेडिंग पार्टनर आहे साऊथ एशियामधला. पॉवर आणि एनर्जी कॉपरेशन झाल्यास बांगलादेश करंटली 1160 मेगावॅट पॉवर इतकं भारतातून इम्पोर्ट करत असतो. त्यानंतर आपल्यामध्ये काही जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज आहेत, ती लक्षात ठेवा. आर्मीची जी आहे ती आहे एक्सरसाइज संप्रीती. आर्मी आणि नेव्ही असं वेगवेगळं लक्षात ठेवा, कारण एक्झाममध्ये हे कन्फ्यूज करण्यासाठी असा प्रश्न विचारण्यात येतो. तर आर्मी आहे की नेव्ही आहे त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. तर आर्मी म्हणजेच संप्रीती आणि नेव्हीसाठी आहे मिलान, एक्सरसाइज मिलान. मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी पाहायचं झाल्यास आपल्यामध्ये काही एक्सप्रेसेस आहेत आणि बस सर्व्हिससुद्धा आपल्या चालत असते. तर बंधन एक्सप्रेस ही 2017पासून सुरुवात करण्यात आलेली आहे. हिची कलकत्ता ते खुलना, बांगलादेश येथील खुलना इथपर्यंत ही बंधन एक्सप्रेस जाते. त्यानंतर 2008मध्ये मैत्री एक्सप्रेस सुरू करण्यात आलेली आहे, ढाका ते कलकत्तापर्यंत. त्यानंतर मिताली एक्सप्रेस आहे, जी नॉर्थ बेंगॉल टू ढाका असा तिचा ट्रॅव्हलिंग रूट आहे. त्यानंतर बस सर्व्हिसेस आहे आपल्याकडे, ढाका, सिलिगुडी, गँगटोक आणि ढाका अशी ही बस सर्व्हिस आपल्याकडे चालत असते. सोबतच ढाका, सिलिगुडी, दार्जिलिंग, ढाका अशी सुद्धा बस सर्व्हिस आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर जे कॅपॅसिटी बिल्डिंग अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आहे, त्यामध्ये काही ट्रेनिंग प्रोग्रॅम्स आणि स्कॉलरशिप प्रोग्रॅम्स पाहायला मिळतात. जसं की मसुरीचं जे नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स आहे, तिथे 2019पासनं आपल्याकडे 1800 बांगलादेशचे जे सिव्हिल सर्व्हिसेस ऑफिशियल आहेत त्यांना इथे ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं जातं. सोबतच बांगलादेशमधलं जे इंदिरा गांधी कल्चरल सेंटर आहे, त्यामध्ये जे इंडियाशी रिलेटेड काही कल्चरल ॲक्टिव्हिटीज आहेत ती इथे सेलिब्रेट केली जातात. जसं की योगा, कथक, मणिपुरी डान्स, हिंदी लँग्वेज, त्यानंतर हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक आणि असे काही कल्चरल प्रोग्रॅमची तिथे ट्रेनिंग देण्यात येते, ज्यामुळे आपले जे कल्चरल रिलेशन्स आहे इथे आणखी जास्त बिल्ड होण्यात, आणखी जास्त मजबूत होण्यात इथे मदत झालेली आहे. त्यानंतर बघा आपल्यात काही बायलॅटरल रिलेशन्स आपण पाहिले, जसं की 6th लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर आहे, 54 कॉमन रिव्हर्स आपण शेअर करतो. त्यानंतर 4096.7 किलोमीटर म्हणजे एक ढोबळमानाने लक्षात ठेवा, 4000 किलोमीटरची बाउंड्री आपण इथे शेअर करतो. त्यानंतर सगळ्यात पहिलं बघा इथे 1996मध्ये ही घटना लक्षात ठेवा. 1996मध्ये आपण गंगा वॉटर ट्रीटी केली होती, इंडिया आणि बांगलादेश यांच्यामध्ये झाली होती, जिला आता जवळपास 30 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यानंतर जॉईंट रिव्हर कमिशन 1972मध्ये इथे करण्यात आलं होतं, ज्यामध्ये जे वॉटर रिसोर्सेस आहेत, इरिगेशन आहे, फ्लड्स आणि सायक्लोन्स कंट्रोल करण्यासाठी ही एक JRC करण्यात आली होती. त्यानंतर काही ज्या महत्त्वाच्या इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम्स आहेत ते इथे थोडं लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. आपण पाहिलं 1972ची JRC, त्यानंतर जॉईंट इकॉनॉमिक कमिशन JEC ॲट मिनिस्ट्रियल लेवल, त्यानंतर फॉरेन ऑफिस कन्सल्टेशन्स,
होम, कॉमर्स अँड वॉटर रिसोर्सेस सेक्रेटरी लेवल टॉक्स, BSF BDR DG लेवल बॉर्डर कोऑर्डिनेशन कॉन्फरन्स, जॉईंट वर्किंग ग्रुप ऑन सिक्युरिटी, जॉईंट बाउंड्री वर्किंग ग्रुप, त्यानंतर जॉईंट वर्किंग ग्रुप ऑन ट्रेड, जॉईंट ग्रुप ऑफ कस्टम्स ऑफिशियल्स, प्रोटोकॉल रिन्युअल कमिटी अँड स्टँडिंग कमिटी टू रिव्ह्यू द इम्प्लिमेंटेशन ऑफ प्रोटोकॉल ऑन इनलँड वॉटर ट्रान्झिट अँड ट्रेड, त्यानंतर आहे इंटर गव्हर्मेंटल रेल्वे मीटिंग. तर हे ढोबळमानाने थोडं थोडं लक्षात ठेवलं तरी चालेल, पण 1-2ची नावं जरी लिहिली तरी ते आन्सर जास्त इफेक्टिव्ह होऊ शकतं. मग हे सगळं झालं आपलं पॉझिटिव्ह. त्यानंतर आपल्यामध्ये काही कॉन्फ्लिक्ट्स पण आपल्याला इथे पाहायला मिळतात. इन्सर्जन्सी, वॉटर डिस्प्यूट्स, बॉर्डर डिस्प्यूट्स. वॉटर डिस्प्यूट्समध्ये तिस्ता वॉटर डिस्प्यूट्स एकदम वेल नोन आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर बॉर्डर डिस्प्यूट्स आपल्याकडे नेहमी होत असतात. जिथेही 2 देशांच्या सीमा असतात किंवा 2 स्टेट्सच्या जरी सीमा असल्या तरी तिथे आपल्याला बॉर्डर डिस्प्यूट हे पाहायलाच मिळतं. तर त्यानंतर बघा, मी कदाचित पॉईंट इथे लिहायचं विसरले आहे, ते म्हणजे 2019मध्ये CAA आणि NRC आणला गेलेला आहे, ज्याच्या अंतर्गत बांगलादेशमधून येणारी जी काही मुस्लिम कम्युनिटी असेल त्यांना भारताचं नागरिकत्व तिथे नाकारण्यात आलेलं आहे. तेही एक कॉन्फ्लिक्टचा विषय आपल्याकडे इंडिया बांगलादेश यांच्या रिलेशनमध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर काय मेजर एक्सपोर्ट्स आहेत जे आपण बांगलादेशला देत असतो, ती म्हणजे आईस, शुगर, पल्स, अनियन, इंजिनिअरिंग गुड्स, केमिकल अँड फार्मास्युटिकल्स, ॲक्सेसरीज, कॉटन, शुगर, फ्रूट्स, अनियन, सिरियल्स, व्हेकल्स, ही काही पदार्थ आहेत जे आपण त्यांना एक्सपोर्ट करत असतो. सोबतच जो रॉ इंडस्ट्रियल मटेरियल असतो तो सुद्धा आपण त्यांना प्रोव्हाइड करत असतो, जेणेकरून ज्याच्यामुळे काय होतं आहे, बांगलादेशचं जे प्रोडक्शन आहे ते वाढतं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा एक्सपोर्टसुद्धा वाढतो आहे. तर इथे इंडस्ट्रियल रॉ मटेरियलसुद्धा एक पॉईंट लक्षात ठेवू शकता. तर इथे संपलेलं आहे आजचं आपलं जे न्यूज डिस्कशन आहे ते संपलेलं आहे. मला असं वाटतं कधी-कधी इथे द हिंदूला खूप चांगले एडिटोरियल्स, चांगले लेख येत नाही. आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असं काही आपल्याला इथे सापडत नाही. तर त्या दिवशी टाइम्स ऑफ इंडिया किंवा इतर न्यूजपेपरमध्ये जी काही चांगली लेख येत असतात त्यांना इथे डिस्कस करायला पाहिजे असं मला वाटतं. तर पाहूयात, तोही प्रयोग आपण नेक्स्ट व्हिडिओपासनं ट्राय करूयात. तर तोपर्यंत उद्या परत भेटूयात आणि थँक्यू सो मच. बाय बाय.